हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 11वीचा चॅप्टर डिस्कस करत आहोत. राईट, त्याच्यावर ऑलरेडी 2 ते 3 लेक्चर झालेले आहेत. त्यामध्ये आपण टेम्परेचरचा कन्सेप्ट, हीटचा कन्सेप्ट, त्यानंतर डिफरन्स बिटवीन टेम्परेचर आणि हीट, त्यानंतर डिफरंट स्केल्स टू मेजर द टेम्परेचर, ज्याच्यामध्ये आपण फॅरनहाईट स्केल, डिग्री सेल्सिअस स्केल, केल्विन स्केल याच्यावर डिस्कस केलं होतं. त्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेमसुद्धा आपण घेतलेले आहेत. हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत. तुम्ही टाईप करू शकता VSK फिजिक्स बाबा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. राईट, तर या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता, किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्यांची लिंक देईल, तर त्यावरून तुम्ही ते पहिले लेक्चर्स पहा. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण केल्विन स्केलबद्दल डिस्कस करणार आहोत. राईट, तर जे ॲब्सोल्यूट स्केल ऑफ टेम्परेचर किंवा केल्विन स्केल आहे, याचं ओरिजिन कसं झालं. राईट, लास्ट लेक्चरमध्ये आपण फक्त काय केलं, ते पाठ केलं आणि त्या फॉर्म्युला लक्षात घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. पण एक्झॅक्टली या केल्विन स्केलचं ओरिजिन कसं झालं, राईट, आणि या नाव केल्विन का दिलं, राईट, या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. राईट, तर चालू करूया आपण केल्विन स्केलबद्दल डिस्कशन करायला. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केल्विन स्केलबद्दल डिस्कस करणार आहोत. पण केल्विन स्केलबद्दल डिस्कस करण्या अगोदर आपल्याला गॅस लॉज आणि आयडियल गॅस इक्वेशन बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. राईट, तर गॅस लॉज काय ते बघूया आपण. ओके, गॅस लॉज सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ किंवा गॅस लॉ नेमकं काय आहे. बाळांनो, सायंटिस्टने बघितलं की मॅटरच्या 3 स्टेट आहेत. सगळ्यांना माहिती आहे मॅटरच्या 3 स्टेट, मेनली 3 आहेत, त्याचा भरपूर आहेत आणखी, तर आपण त्यावेळेस डिस्कस करूया. पण ज्यावेळेसची आपण गोष्ट कळलो, म्हणजे 1600ची किंवा 1500ची गोष्ट कळलो आपण, त्यावेळेस सायंटिस्टला एवढं माहित होतं की मॅटरच्या 3 स्टेट आहेत. एक म्हणजे सॉलिड, दुसरी म्हणजे लिक्विड आणि तिसरी म्हणजे गॅसियस. बरोबर आहे का? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. आता त्यांना हे लक्षात आलं की बा सॉलिड आणि लिक्विड यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप जास्त आहेत. बरोबर आहे का? सॉलिड आणि लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप जास्त आहेत. पण तेच जर आपण गॅसचा विचार केला तर गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूपच कमी, म्हणजे जवळपास निग्लिजिबल आहेत, आणि त्यामुळे गॅस फ्रीली मूव्ह होऊ शकतो. गॅसचा एक मॉलिक्यूल फ्रीली मूव्ह होऊ शकतो. बरोबर आहे का? इट कॅन मूव्ह किंवा ट्रान्सलेशनल मोशन ते करू शकते. तेच सॉलिड आणि लिक्विडच्या केसमध्ये तो मॉलिक्यूल ती जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. तो जागेवर व्हायब्रेट होऊ शकतो किंवा लिक्विड केसमध्ये एक दुसऱ्यावर रोल होऊ शकतो, म्हणून ते फ्लो होऊ शकतात. ओके, ते तुम्हाला प्रॉपर्टीज माहीत असतील सॉलिड, लिक्विड, गॅसेसच्या. राईट, मग गॅसेसवर त्यांनी आणखी एक्सपेरिमेंट केले. गॅसेसवर आणखी काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यानंतर त्यांना कळालं की कोणत्याही गॅसचे जे स्टेट आहे, राईट, तेव्हा आपण स्थिती म्हणूया, आहे की नाही, त्या गॅसचे जे स्टेट आहे, ती स्टेट मेनली 3 गोष्टीवर डिपेंड आहे, 3 पॅरामीटरवर डिपेंड आहे. त्याला सेट पॅरामीटर किंवा स्टेट पॅरामीटर म्हणतो आपण. ते आहे प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. कळलं का? इथपर्यंत कळलं का? बघा, लक्षात घ्या. सिंपल गोष्ट कळेल तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे की मॅटरच्या 3 स्टेट आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस. त्यापैकी गॅसच्या प्रॉपर्टी या दोघांपेक्षा प्रचंड वेगळ्या आहेत, कारण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस निग्लिजिबल आहेत. राईट, आणि त्यामुळे गॅसचा सेपरेट अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. राईट, हे त्यांना कळालं, म्हणून त्यांनी गॅसचं एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना कोणती गोष्ट कळाली? त्यांना कळालं की गॅसचे प्रॉपर्टीज किंवा स्टेट डिफाईन करण्यासाठी आपल्या 3 पॅरामीटरची गरज आहे, 3 फिजिकल क्वांटिटीची गरज आहे. एक म्हणजे प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. बरोबर आहे का? राईट, मग आता या 3 पॅरामीटरचा अभ्यास सायंटिस्ट करत होते. राईट, आणि असा अभ्यास करत असताना लक्षात घ्या, कधीही जर एखादी गोष्ट 2-3 फॅक्टरवर डिपेंड असेल, लक्षात घ्या, कधीही फिजिक्समध्ये जर एखादी गोष्ट 2-3 फॅक्टरवर डिपेंड असेल तर आपण काय करतो, त्यापैकी एखादा फॅक्टर काय करतो, एखादा फॅक्टर कॉन्स्टंट ठेवतो आणि बाकीच्या 2 मध्ये रिलेशन चेक करतो. ते सोपं जाते आपल्याला. लक्षात आहे का? ते आपल्याला जास्त सोपं जाते. समजा आपला प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. राईट, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. राईट, तर सायंटिस्टने काय केलं, राईट,
काही सायंटिस्टने काय केलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, राईट, आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन पाहिलं. दुसऱ्याने काय केलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं आणि टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये रिलेशन पाहिलं, राईट. तिसऱ्याने काय केलं, ऑब्विसली तुम्हाला कळलं असेल, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि व्हॉल्यूम आणि प्रेशर मध्ये रिलेशन पाहिलं. कळलं का? आणि याच लॉजला आपण म्हणतो गॅस लॉज. कळलं का? याच लॉजला काय म्हणतो आपण, गॅस लॉज. म्हणजे या फिजिकल क्वांटिटीमध्ये कोण कोणावर कशा प्रकारे डिपेंड आहे. कळलं का? म्हणजे प्रेशर टेम्परेचर कशा प्रकारे डिपेंड आहे, व्हॉल्यूम टेम्परेचर कशा प्रकारे डिपेंड आहे, प्रेशर व्हॉल्यूमवर कशा प्रकारे डिपेंड आहे, राईट. हे सांगणं म्हणजेच गॅस लॉज. कळलं का? राईट. हे सांगणं म्हणजेच काय, गॅस लॉज. आणखी राईट डाल्टन्स प्रेशर वगैरे आणखी असे लॉज आहेत, पार्शियल प्रेशरचा वगैरे, ॲव्होगाड्रोज लॉ वगैरे. तर तिकडे डिटेलमध्ये जाणार नाही आपण. ते आपल्याला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस नावाचा सेपरेट चॅप्टर आहे. गॅसची पूर्ण स्टडी त्याच्यात करणार आपण. पण आता इथं केल्विन स्केलच्या संदर्भात तुम्हाला हे गॅस लॉज येतात, म्हणून मी तुम्हाला थोडक्यामध्ये गॅस लॉज आणि त्यांच्यामधलं रिलेशन, त्याला आपण आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो, राईट. तर हे डिस्कस करण्या अगोदर मी तुम्हाला, आणि मग त्यानंतर आपण केल्विन स्केल कशी आहे ते डिस्कस करूया. ठीक आहे, रेडी आहेत सगळेजण? तर गॅस लॉज बघूया आपण. तर 3 गॅस लॉज आपण डिस्कस करणार आहोत, राईट. पहिला आहे बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ, राईट. स्पेलिंग नुसार तुम्हाला बॉयल दिसत असेल, पण बॉयल म्हणू नका, राईट. बॉयल्स म्हणा, बॉयल्स लॉ. तर नाव आता बघा, इंग्लिशमध्ये तुम्ही जर बॉईल केलं तर बॉईलची स्पेलिंग ही येते. आणि बॉईल म्हणजे काय, बॉईल म्हणजे आहे की नाही, उकळणे, राईट. म्हणजे बॉईल म्हणजे उकळणे, म्हणजे कशाचं रिलेटेड आहे, कशाचे रिलेटेड आहे, टेम्परेचरशी रिलेटेड आहे की नाही. मग एक ट्रिक सांगायला तुम्हाला, वाक्य काय नाही. तर बॉईल्स लॉ मध्ये ध्यानात ठेवायचं, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. बॉईल्स लॉ मध्ये काय ठेवायचं, टेम्परेचर कॉन्स्टंट, राईट. तर बॉईल मध्ये आपण म्हणायचं बॉईल होत नाही, बॉईल होत नाही, नाही असं काहीतरी ध्यानात ठेवायचं. म्हणजे काय, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, थोडक्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. काहीतरी लक्षात ठेवा तुम्ही, बॉईल हा शब्द टेम्परेचर रिलेटेड आहे, तर बॉईल्स लॉ मध्ये काय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ध्यानात घ्यायचं का? चला, तर आपण म्हणूया ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉईल्स लॉ काय म्हणतो बघा, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. चला बाळांनो सांगा, टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं, एक तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगतो मी, प्रॅक्टिकली पटकन लक्षात येते, राईट. आपण एक काय घेतलं, एक सिलेंडर घेतलं, ठीक आहे. या सिलेंडरचं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलं, असं आपण व्हेरी नाही, किंवा ठीक आहे, एवढं सिलेंडर घेतलं आणि याच्यामध्ये आपण एक पिस्टन लावलं. पिस्टन कळतं की तुम्हाला, पिस्टन जे की वर खाली होऊ शकते, राईट, फ्रिक्शनलेस पिस्टन. आणि त्याने गॅस भरला, त्याच्याने काय भरला, गॅस भरला. ओके, बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. जर मी काय केलं, पिस्टन खाली केलं, लक्ष द्या, पिस्टन जर खाली केलं तर प्रेशर काय होईल, गॅसच्या मधलं प्रेशर काय होईल, वाढेल. सिंपल गोष्ट आहे ना. पिस्टन खाली केलं तर गॅसचं प्रेशर काय होईल, वाढेल. यस. आणि व्हॉल्यूम काय होईल, समजा हे पिस्टन इथं आलं, समजा हे पिस्टन इथं आलं, तर व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. अरे सिंपल आहे ना, व्हॉल्यूम कमी होईल ना, बघा ना तुम्ही, राईट. जागा कमी, व्हॉल्यूम म्हणजे काय, स्पेस. एवढा स्पेस होता अगोदर, आता एवढाच झाला. कळलं का? म्हणजे सिंपल काय तुम्हाला, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. कमी व्हायला ना, एक वाढायला दुसरं कमी व्हायला, म्हणजे काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, राईट. तर आपण लिहू शकतो व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इनव्हर्सली proportional to temperature. सॉरी टेम्परेचर नाही, प्रेशर. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना, प्रेशर. किंवा आपण उलट लिहू शकतो, और व्हाईस वर्सा लिहू शकतो, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, और प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग आपण लिहू शकतो प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजे काय,
1/, घ्यायचं, ध्यान द्या. इन्व्हर्सली म्हणजे काय 1/. ठीक आहे, काय डाऊट आहे का? P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. किंवा आपण लिहू शकतो P इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन व्हॉल्यूम, काय ते कॉन्स्टंट घेतलं, राईट. किंवा आपण लिहू शकतो PV इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा गुणाकार कसा असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी व्हायलंय, व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर कमी व्हायलंय, राईट. म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा 4 गुणिले 5 इज इक्वल टू 10 गुणिले 2 इज इक्वल टू 20. लक्षात आलं का? समजा याला प्रेशर म्हणलं, याला व्हॉल्यूम म्हणलं, याला प्रेशर म्हणलं, याला व्हॉल्यूम म्हणलं, राईट. बघा प्रेशर काय झालं, वाढलं, 4चं 10 झालं, तर व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं, 5चं 2 झालं. कळलं का? अशा प्रकारे म्हणून आपण म्हणू शकतो, याच्यावर आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो की P1 V1 इक्वल टू P2 V2 इक्वल टू P3 V3 इक्वल टू डायरेक्ट किती लिहू शकतो आपण. कळलं का तुम्हाला हे, राईट. ते झाला तुमचा बॉइल्स लॉ. पहिला लॉ कोणता आहे, बॉइल्स लॉ. तर आपण साइड बाय साइड इथं लॉ लिहून घेत राहू पण इथं, राईट. तर पहिला लॉ आहे आपला बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय म्हणतो, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V किंवा PV इक्वल टू कॉन्स्टंट. काय डाऊट आहे का इथपर्यंत? मला वाटतं इथपर्यंत काही डाऊट नसावा, राईट. बॉइल्स लॉ झाला का, राईट. चला दुसरा लॉ घेऊया आपण. दुसरा लॉ आहे चार्ल्स लॉ. आता हे सगळे लॉज एक्सपेरिमेंटल लॉज आहेत बघा, लक्षात घ्या. एक्सपेरिमेंट कोण बघितले, सायंटिस्टने, सायंटिस्ट किंवा फिजिसिस्ट म्हणा, है की नाही, त्या फिजिसिस्टने किंवा त्याच्यामध्ये आता हे केमिस्ट्री रिलेटेड सुद्धा येते बघा. दिस इज ऑल्सो रिलेटेड विथ द केमिस्ट्री. तुम्हाला थर्मोकेमिस्ट्री नावाचा चॅप्टर येईल पुढे तुम्हाला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं शिकताल, राईट. त्यामुळं याचं थोडं ध्यान द्या. पुढे आपण एक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला याचा संदर्भ येईल आणि तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा थर्मोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये याचा संदर्भ येईल. त्यामुळे हे अनेक चॅप्टर्स रिलेटेड आहे, तर पक्क ध्यान घ्या, राईट. तर दुसरा लॉ आहे तुमचा चार्ल्स लॉ, CHARLE', चार्ल्स लॉ, राईट. तर चार्ल्स लॉ मध्ये ध्यानात ठेवायचं, CP ध्यानात ठेवायचं, CP, राईट. आता कसं ध्यानात ठेवायचं ते मी माझ्या पद्धतीने ध्यानात ठेवलं. माझा एक मित्र होता, त्याचं नाव CP होतं, कळलं का, हे का नाही. त्याला आम्ही सिप्या म्हणायचो, सिप्या म्हणायचो. तर तुम्ही काहीतरी असं ध्यानात ठेवा, राईट. जसं आपण बॉईलमध्ये टेम्परेचर ध्यानात ठेवलं की बॉईल हे टेम्परेचर रिलेटेड आहे, तसं चार्ल्स लॉ हा प्रेशर रिलेटेड आहे, म्हणून मी ध्यानात ठेवलंय CP, कळलं का. सो आता काय येणार इथं, मग इथं येणार ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग आपण जे ध्यानात ठेवलंय ते कॉन्स्टंट आहे. बॉइल्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर ध्यानात ठेवलंय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, बाकी दोघांमध्ये रिलेशन करायचं, राईट. चार्ल्स लॉ मध्ये काय ध्यानात ठेवलं आपण, प्रेशर ध्यानात ठेवलं, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे बघा, आपल्याकडे P, V आणि T आहे. जर समजा प्रेशर कॉन्स्टंट असेल तर रिलेशन कोणामध्ये असेल, ऑब्विसली V आणि T मध्ये, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये. बरं ठीक आहे, आपण काय करू, एक बलून घेऊ आपण, बलून करते ना फुगा, राईट. आपण एक असा फुगा घेऊ, ओके. आणि या फुग्याला आपण गरम पाण्यामध्ये ठेवू. गरम पाण्यामध्ये काय होईल, फुगा काय होईल, एक्सपांड होईल, त्याचं व्हॉल्यूम वाढेल, राईट. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्ही गॅसला हीट केलं किंवा टेम्परेचर दिलं, त्याचं व्हॉल्यूम काय व्हायलंय, वाढायलंय. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढायलंय, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी व्हायलंय. जर एक क्वांटिटी वाढली दुसरी वाढली, एक कमी झाली दुसरी कमी झाली, तर अशा प्रकारच्या रिलेशनला काय म्हणतो आपण, अशा प्रकारच्या रिलेशनला आपण म्हणतो डायरेक्टली प्रपोर्शनल, राईट. तर इथं लिहू शकतो आपण, इथं काय लिहू शकतो आपण, इथं रिलेशन काय लिहू शकतो सांगा मला. ऍट कॉन्स्टंट प्रेशर कॉमा द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली proportional to temperature, directly proportional to its temperature म्हणा, directly proportional to its temperature. बरोबर आहे का, इथपर्यंत काय आलंय. मॅथमॅटिकली आपण लिहिलं V is directly proportional to T, V is directly proportional to T, किंवा आपण लिहू शकतो V is equal to
कॉन्स्टंट इंटू टी, किंवा या कॉन्स्टंटला आपण डिवाइडमध्ये घेऊन गेलो तर व्ही अपॉन टी इक्वल टू कॉन्स्टंट. कळले का? व्ही अपॉन टी काय आहे? कॉन्स्टंट आहे म्हणलं आपण. कळलं सगळ्याला? व्ही अपॉन टी काय म्हणलं? कॉन्स्टंट आहे म्हणलं. राईट. तर चार्ल्स लॉ इथे लिहूया आपण. चार्ल्स लॉ आहे तुमचं व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, राईट, किंवा व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, काही डाऊट नाही का? ओके, चला. तर चार्ल्स लॉ सगळ्याला कळाला असेल. तिसरा लॉ आहे गे-लुसॅक लॉ. तिसरा लॉ कोणता आहे? गे-लुसॅक लॉ. राईट. ते मोडतो बघा मी हे. तिसरा लॉ घेऊया आपण, गे-लुसॅक लॉ. गे-लुसॅक लॉ घेऊया आपण. मला सांगा बरं, हे बघा पी, व्ही आणि टी आहे. ओके. बॉयल्स लॉ मध्ये आपण टी ला कॉन्स्टंट ठेवलं. बॉयल्स लॉ मध्ये आपण टी ला कॉन्स्टंट ठेवलं. चार्ल्स लॉ मध्ये आपण पी ला कॉन्स्टंट ठेवलं. आता उरलं काय? गे-लुसॅक लॉ मध्ये आपण व्ही ला कॉन्स्टंट ठेवूया. इथं पाठ करायची गरज नाही. दोन गोष्टी लक्षात आल्या की तिसरी आपोआप येते बघा. राईट. तर गे-लुसॅक लॉ आहे नावाचं. गे-लुसॅक लॉ. राईट. तर गे-लुसॅक लॉ काय म्हणतोय? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चला, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवा. बाळांनो, आपण काय करायचं? आपण एक बंद डब्बा घ्यायचा. ओके. याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये गॅस घ्यायचा. बंद डब्बा घेतला, याच्यामध्ये गॅस घेतला आणि या गॅसला हीट करायचं. आता आपल्याला माहित आहे गॅसला हीट केलं की गॅस एक्सपांड व्हायला सुरुवात करेल. बरोबर आहे की नाही? गॅसला हीट केलं की गॅस काय होईल? एक्सपांड होईल. पण इथं एक्सपांड व्हायला चान्स आहे का? इथे एक्सपांड व्हायला चान्स नाही, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आपण गॅसला हीट केलं तर गॅस एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल, पण इथे एक्सपांड व्हायला चान्स नाही, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे का? एक्सपांड व्हायला चान्स नाही, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यावर लक्षात घ्या, तो गॅस प्रेशर जास्त लावल. जर आपण टेम्परेचर वाढवू तर त्याचं प्रेशर सुद्धा वाढेल, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या, कारण काय आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग आपण काय म्हणूया? आपण म्हणूया ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ओके नाही, प्रेशर exerted by gas is directly proportional to its temperature. लक्षात घ्या, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कसा आहे? कॉन्स्टंट आहे. येस, कळायला सगळ्याला? ओके. चला, मग आपण म्हणूया प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, किंवा हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट करण्यासाठी कॉन्स्टंट वापरूया आपण. कॉन्स्टंट इनटू टेम्परेचर म्हणजे पी अपॉन टी इक्वल टू कॉन्स्टंट. राईट. तर आपण पहिला इथं बॉयल्स लॉ लिहिला होता, दुसरा इथं चार्ल्स लॉ लिहिला होता, तिसरा आपण इथं गे-लुसॅक लॉ लिहूया. गे-लुसॅक्स लॉ. तर गे-लुसॅक लॉ म्हणते प्रेशर इज डायरेक्ट टू टेम्परेचर, सो प्रेशर अपॉन टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. कळलं का? राईट. प्रेशर अपॉन टेम्परेचर इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. तर बाळांनो, तुम्हाला 3 लॉज कळलेले आहेत. कळले का? आता 3 लॉज वरून आपण आयडियल गॅस इक्वेशन डिस्कस करूया. ठीक आहे. यस, या 3 लॉज वरून, जे 3 लॉज काढले आपण, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक लॉ, या 3 लॉज वरून
आयडियल गॅस इक्वेशनचं डेरिव्हेशन आपल्याला करता येते. कळलं का? आयडियल गॅस इक्वेशनचं डेरिव्हेशन आपल्याला करता येते. ॲक्च्युली पहिले 2 लॉज म्हणून सुद्धा करता येते, पण त्या डेरिव्हेशनच्या भानगडीत पडणार नाही आपण फक्त सांगणार आहेत की आयडियल गॅस इक्वेशन काय आहे. ते तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ते डेरिव्हेशन काढून दाखवलं. राईट. थोडं लॉजिकली जे विचार केला आपण, लक्ष द्या. आपण म्हणलं व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, त्याचबरोबर प्रेशर सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. कळलं का? व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे आणि प्रेशर सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. या दोघांचा आपण जर गुणाकार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रेशर इंटू व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. कळलं का? राईट. इंडिव्हिज्युअली व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे आणि प्रेशर सुद्धा इंडिव्हिज्युअली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. आणि जर दोघाला आपण राईट मल्टिप्लाय केला तरी दोघांचा गुणाकार सुद्धा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. राईट. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की पी व्ही इज डायरेक्टली टी. तर आपण काहीतरी कॉन्स्टंट घेऊ आपण इथं. सो पी व्ही इक्वल टू आर टी, वेअर आर इक्वल टू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आरला आपण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. राईट. and it is for 1 mole of gas. It is mainly for 1 mole of gas. हे लक्षात घ्या. This is for 1 mole of gas. आणि ह्याला आपण म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन, राईट, फॉर 1 mole of gas. कळलं का? सो दिस इज ह्याला इक्वेशन 1 म्हणलं जर आपण. सो इक्वेशन 1 इज आयडियल गॅस इक्वेशन फॉर 1 mole of gas. Ideal gas equation for 1 mole of gas. कळलं सगळ्याला? Ideal gas equation for 1 mole of gas. Okay. For n mole of gas. For n mole of gas. गॅस n मोल आहे. राईट. तुम्हाला माहित आहे एका मोलमध्ये 1 ॲव्होगाड्रोज इतके नंबर असतात. ॲव्होगाड्रोज नंबर इतके गॅस मॉलिक्यूल असतात. राईट. तर तुम्हाला हळूहळू कळेल हे. राईट. 1 मोलमध्ये 6.023 इंटू 10⁻23 गॅस मॉलिक्युल्स असतात. ओके. तर ॲव्होगाड्रोज लॉ सुद्धा आहे याच्यामध्ये, तर ते आपण डिस्कस करूया कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये. ठीक आहे. तर एवढं ध्यान घ्या. n मोल ऑफ गॅससाठी इक्वेशन होईल फॉर n मोल ऑफ गॅससाठी पी व्ही इक्वल टू NRT. आणि काही ठिकाणी एनच्या ऐवजी म्यू वापरलेला आहे नंबर ऑफ मोलसाठी, तर आपण लिहू शकतो पी व्ही इक्वल टू μRT. काही डाऊट आहे का? सांगा मला. पी व्ही इक्वल टू μRT. राईट. ते आहे आयडियल गॅस इक्वेशन. कळलं का? तर गॅस लॉज कळाले आपल्याला, आयडियल गॅस इक्वेशन कळाले आहे आपल्याला. 3 गॅस लॉ. बॉयल्स लॉ. पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ. V is directly proportional to temperature at constant pressure. आणि गे-लुसॅक लॉ. P is directly proportional to temperature at constant volume. राईट. ह्याच्यावर आपण इक्वेशन काढलं आयडियल गॅस इक्वेशन, आणि ते आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इक्वल टू μRT, वेअर म्यू इज द नंबर ऑफ मोल्स, किंवा म्यूच्या जागी तुम्ही n वापरू शकता, स्मॉल n, वेअर n इज द नंबर ऑफ मोल. PV इज इक्वल टू NRT. जर n एकच मोल असेल, गॅस आपण एकच मोल घेतला, तर PV इक्वल टू RT. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं का? राईट. तर आता तुम्हाला गॅस लॉज आणि आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे. आता आपण केल्विन स्केल बद्दल बोलूया. राईट. आता केल्विन स्केल बद्दल बोलण्यासाठी आपल्याला चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक लॉचा वापर करायचा आहे. कळलं का? चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक लॉचा वापर करायचा आहे. ठीक आहे. चला आपण थोडं चार्ल्स लॉला थोडं अनालिसिस करूया आणि त्यानंतर गे-लुसॅक लॉचं सुद्धा अनालिसिस करूया. कळलं का? चार्ल्स लॉ. तर चार्ल्स लॉ मध्ये काय म्हणते? कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणते. तर पहिले घेऊ आपण चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ कळलं का? चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर इज कॉन्स्टंट. प्रेशर इज कॉन्स्टंट. आपण म्हणलं V इज डायरेक्ट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढायले, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढायले, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढायले. हे कळलं तुम्हाला?
जर आपण ग्राफ प्लॉट केला, इफ वी प्लॉट द ग्राफ बिटवीन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम, बघा बाळांनो, डायरेक्टली प्रपोर्शनलचा ग्राफ कसा येतो सांगा मला, कोणी सांगाल का? तर डायरेक्टली प्रपोर्शनलचा ग्राफ नेहमी लिनियर येतो. नेहमी कसा येतो? लिनियर येतो, राईट. तर लक्षात घ्या, टेम्परेचर जर आपण डिग्री सेल्सिअस मध्ये घेतलं, इथं टेम्परेचर कशामध्ये घेतलं आपण? डिग्री सेल्सिअस मध्ये घेतलं, तर सायंटिस्टनं पाहिलं की 0 डिग्री सेल्सिअसला सुद्धा, 0 डिग्री सेल्सिअसला सुद्धा, लक्ष द्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायला होता, 0 डिग्री सेल्सिअसला सुद्धा काही ना काहीतरी गॅसचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम 0 नाही. 0 डिग्री सेल्सिअसला, 0 डिग्री सेल्सिअसला गॅसचं व्हॉल्यूम 0 नाही. लक्षात घ्या, काही ना काहीतरी गॅसचं व्हॉल्यूम आहे. आणि जसं आपण 0 पासून टेम्परेचर वाढवू, तसं गॅसचं म्हणजे टेम्परेचर वाढलं की गॅसचं व्हॉल्यूम सुद्धा वाढायला, टेम्परेचर वाढलं गॅसचं व्हॉल्यूम सुद्धा वाढायला, आणि त्यामुळे आपल्याला एक लिनियर ग्राफ भेटला. असा आपल्याला एक स्ट्रेट लाईन ग्राफ भेटला. ओके. पण काही सायंटिस्टने काय केलं, त्याचं टेम्परेचर कमी केलं 0 पेक्षा कमी केलं. तर जसं टेम्परेचर कमी होईल, व्हॉल्यूम सुद्धा कमी व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? आणि झालं पण तसं. त्यांनी बघितलं की 0 पेक्षा टेम्परेचर कमी केलं की व्हॉल्यूम सुद्धा कमी व्हायला आहे, व्हॉल्यूम सुद्धा कमी होत आहे. आणि तीच स्ट्रेट लाईन मागे यायली. जी स्ट्रेट लाईन अशी पुढे गेली होती, तर टेम्परेचर कमी करत गेलं, तर तीच स्ट्रेट लाईन मागे यायली. असे तुम्ही स्ट्रेट काढा वहीमध्ये स्केलनी, कळलं का? पण कुठपर्यंत? एका लिमिटपर्यंत. टेम्परेचर तुम्ही कमी केलं तर व्हॉल्यूम कमी व्हायले, कमी केले की व्हॉल्यूम कमी व्हायले. पण एक लिमिट आलं की गॅसचं लिक्विड होऊ लागलं. म्हणजे गॅस सारखा बिहेव करत नव्हता. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, गॅसला जर आपण जास्तीत जास्त टेम्परेचर कमी केलं तर ते काय होतंय? त्याचं व्हॉल्यूम कमी होऊन लिक्विड होतंय, बरोबर आहे का? पण सायंटिस्ट म्हणले, जर हे लिक्विड झालं नसतं, इफ वी कन्सिडर आयडियल गॅस जे की कधीच लिक्विड होत नाही, तर त्या केसमध्ये हाच जर ग्राफ आपण पुढे एक्स्ट्रापोलेट केला असता, म्हणजे एक्स्ट्रा ड्रॉ केला असता, हे जर ग्राफ असा पुढे एक्स्ट्रा ड्रॉ केला, राईट, तर आपल्याला इथं टेम्परेचर एक निगेटिव्ह टेम्परेचरची व्हॅल्यू भेटायली. आणि त्या टेम्परेचरच्या व्हॅल्यूला आपण मानलो व्हॉल्यूम 0 होऊन चाललंय. त्या टेम्परेचरच्या व्हॅल्यूला व्हॉल्यूम काय व्हायलंय? 0 होऊन चाललंय. हे खरंच व्हायलंय का असं? तर आतापर्यंत असं झालं नाही. म्हणजे इमॅजिनरी आहे. सायंटिस्ट म्हणले, हा जो व्हॉल्यूम बाय टेम्परेचरचा ग्राफ आपण जर बॅकवर्ड डायरेक्शनला एक्स्ट्रापोलेट केला, तर आपल्याला निगेटिव्ह मध्ये एक टेम्परेचर भेटेल, ज्या ठिकाणी व्हॉल्यूम किती असेल गॅसचं? 0 असेल. आता मला सांगा, व्हॉल्यूम कमीत कमी 0 असू शकते गॅसचं व्हॉल्यूम निगेटिव्ह असू शकते का? नाही. म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम निगेटिव्ह असू शकत नाही. लक्षात घ्या, गॅसचं व्हॉल्यूम निगेटिव्ह असू शकत नाही. आणि त्यामुळं लक्षात घ्या, त्यामुळं ह्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असू शकत नाही. सो मिनिमम पॉसिबल टेम्परेचर हे आहे म्हणजे सायंटिस्ट, दिस इज द मिनिमम पॉसिबल टेम्परेचर. तर निसर्गामधलं, युनिव्हर्समधलं, नेचरमधलं स्मॉलेस्ट पॉसिबल टेम्परेचर हे आहे म्हणजे, राईट. आता फक्त एक गॅस घेऊन थांबले नाहीत सायंटिस्ट, फक्त एकच गॅस घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी अनेक गॅस घेतले. वेगवेगळ्या गॅससाठी त्यांना वेगवेगळे कर्व भेटले. पण त्या सगळ्या कर्व आहे की नाही, तर एक्स्ट्रापोलेट करून आपल्याला तेच पॉईंट भेटला. आणि हा पॉईंट होता डिग्री सेल्सिअसच्या स्केलवर -273.15 डिग्री सेल्सिअस. तर या पॉईंट आहे की नाही, कारण एक्स ॲक्सिसवर काय टेम्परेचर आहे. जर आपण असं निगेटिव्ह डायरेक्शनला जाता येलो तर मायनसमध्ये टेम्परेचर येईल. तर -273.15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम 0 आहे असं म्हणायचं आपण. किंवा आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर गॅसचं व्हॉल्यूम 0 आहे. म्हणजे मिनिमम पॉसिबल टेम्परेचर किती आहे म्हणले? -273.15 डिग्री सेल्सिअस. कळलं का? हे केलेलं अनालिसिस आपण चार्ल्स लॉचं. कोणाचं केलंय? चार्ल्स लॉचं, राईट. सिमिलरली त्यांनी गे लुशॅक लॉचं अनालिसिस करूया आपण.
गे-लुसॅक लॉचं अनालिसिस करूया. इथं आपण हे मॉडेल बघा आता, राईट. तर हे मॉडेल गे-लुसॅक लॉ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. गे-लुसॅक लॉ, गे-लुसॅक लॉ. गे-लुसॅक लॉ नुसार काय कॉन्स्टंट आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, तर प्रेशर इज डायरेक्टली टेम्परेचर, राईट. मग आपण आता ग्राफ प्लॉट कोणाचा वर्सेस कोणाचा करणार? ग्राफ प्लॉट करणार आपण प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा. तर प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ प्लॉट केला. थोडी इकडे करतो. प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ प्लॉट केला. इकडे टेम्परेचर आहे, इकडे प्रेशर आहे. तर अगेन त्यांनी बघितलं की 0 हे टेम्परेचर जे होतं हे डिग्री सेल्सिअस मध्ये होतं. त्यांनी अगेन बघितलं की 0 टेम्परेचरला काही ना काहीतरी प्रेशर आहे गॅसचं, काही ना काहीतरी प्रेशर आहे, राईट. आणि जसं टेम्परेचर वाढवलं तसं प्रेशर वाढायले, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग काही सांगितलं काय केलं? कमी कोण बघितलं, कमी कोण बघितलं, कमी कोण बघितलं. नाही बघितलं टेम्परेचर कमी व्हायले निगेटिव्ह मध्ये, की प्रेशर सुद्धा कमी व्हायले कमी व्हायले कमी व्हायले. आणि ह्याला जर एक्स्ट्रापोलेट केलं तर ऍक्च्युली एका ठिकाणी ते काय लिक्विफाय होईल, आणि लिक्विफाय होऊन पुन्हा प्रेशर कमी होणार नाही. पण जर लिक्विफाय झालं नसतं, त्यांनी म्हणले जर लिक्विफाय झालं नसतं तर हा ग्राफ असा स्ट्रेट लाईन एक्स्ट्रापोलेट केला तर अगेन मिनिमम टेम्परेचर भेटेल त्यांना, जिथे की प्रेशर 0 असेल, राईट. आणि हे मिनिमम पॉसिबल टेम्परेचर, मिनिमम पॉसिबल टेम्परेचर अगेन बघा ह्या प्रेशरच्या ग्राफनुसार सुद्धा -273.15 डिग्री सेल्सिअस भेटलं. बघा गंमत कशी आहे, भारी. बघा व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा ग्राफ काढला तर मिनिमम पॉसिबल टेम्परेचर भेटलं, जिथे की व्हॉल्यूम 0 असतंय ते भेटलं -273.15 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर आणि टेम्परेचरचा ग्राफ काढला जिथे की गॅसनं एक्झर्ट केलेलं प्रेशर हे 0 असेल, ते मिनिमम पॉसिबल टेम्परेचर भेटलं -273.15 डिग्री सेल्सिअस. सिमिलरली हे त्यांनी चेक केलं वेगवेगळ्या गॅससाठी. समजा अगोदर ऑक्सिजनसाठी केलं असेल तर पुन्हा नायट्रोजनसाठी केलं, पुन्हा हेलियमसाठी केलं, अशा वेगवेगळ्या गॅससाठी केलं. आणि वेगवेगळ्या गॅससाठी करून सुद्धा त्यांना ते सेम पॉईंट भेटला. आणि त्यांना कन्फर्म झालं की नेचरमधलं मिनिमम पॉसिबल टेम्परेचर किती आहे? -273.15 डिग्री सेल्सिअस, राईट. आणि हे अनालिसिस चांगल्या प्रकारे ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे लॉर्ड केल्विन. ब्रिटिश सायंटिस्ट होते, त्यांना लॉर्ड ही पदवी देण्यात आली. पहिले लॉर्ड ही पदवी द्यायचे, राईट. लॉर्ड केल्विन. आणि या सायंटिस्टनी हे अनालिसिस केल्यामुळं त्यांनी ही जी स्केल तयार केली त्याला केल्विन स्केल नाव दिलं. कळलं का? आता त्यांनी काय केलं? त्यांनी म्हणले टेम्परेचरचा 0 जे पॉइंट आहे ती ही असला पाहिजे म्हणले. कमीत कमी टेम्परेचर कोणतं आहे? ही आहे. मग कमीत कमी किती असतंय? 0 असतंय. म्हणून त्यांनी याला 0 केल्विन नाव दिलं. या टेम्परेचर काय त्यांनी दिलं सांगितलं? त्यांनी म्हणले याला 0 केल्विन मानायचं म्हणले, राईट. तर ह्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट 0. ह्याला काय म्हणतो आपण? ऍब्सोल्यूट 0. हे कोणासोबत कम्पेअर करून नाही, कळलं का? हे ऍक्च्युअली नेचर मधलं 0 टेम्परेचर आहे. पहिले आपण कोणासोबत कम्पेअर केलं होतं? वॉटरच्या फ्रीजिंग पॉइंटला 0 म्हणलं होतं आपण, कळलं का? वॉटरच्या फ्रीजिंग पॉइंटला 0 म्हणलं होतं, ते आपण कम्पेअर केलं होतं. ते जर आपण वॉटरच्या ऐवजी कोणतं अल्कोहोल घेतलं किंवा कोणतं ऑइल घेतलं तर फ्रीजिंग पॉइंट वेगळा येईल, कळलं का? मग वेगळा 0 म्हणायचा का? नाही. तर इथं म्हणले हे कशावर डिपेंड नाही म्हणले, हे नेचरचा सगळ्यात मिनिमम टेम्परेचर आहे म्हणले, राईट. आणि त्यामुळे ह्याला 0 म्हणले, ह्याला म्हणले ऍब्सोल्यूट 0. तो ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर किती झालं? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर झालं 0 केल्विन. केल्विन मध्ये 0 केल्विन. आणि डिग्री सेल्सिअस मध्ये घ्यायचं असेल तर -273.15 डिग्री सेल्सिअस, कळले का? -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके. तर आता हा ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर हा एक रेफरन्स पॉइंट घेतला त्यांनी, कळलं का? जसं आपण डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फॅरनहाइट स्केलमध्ये फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असे 2 रेफरन्स पॉइंट घेतले होते, आठवते का? तसं यांनी आता ऍब्सोल्यूट 0 हा एक रेफरन्स पॉइंट घेतला. आणि दुसरा रेफरन्स पॉइंट
जो दुसरा रेफरन्स पॉईंट केल्विन स्केलमध्ये घेतलेला आहे तो आहे ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. लक्षात घ्या, दुसरा रेफरन्स पॉईंट आहे तर मेनली आपण एकच मानतो, ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटरलाच रेफरन्स पॉईंट मानतो, कारण ऍब्सोल्यूट झिरो तर नेचरचा पॉईंट आहेच. कळलं का? ऍब्सोल्यूट झिरो हे नेचरमध्ये आहेच, राईट. मग दुसऱ्यासोबत कम्पेअर करायचं म्हणतात वॉटरच्या ट्रिपल पॉईंट सोबत कम्पेअर करताना, तर ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. आता ट्रिपल पॉईंट काय आहे हे तुम्हाला जर माहित नसेल तर आपण ते पुढे पाहणार आहोत. कळलं का? आता फक्त थोडक्यात सांगतो की ट्रिपल पॉईंट काय आहे. कळलं का? ट्रिपल पॉईंट म्हणजे असं करूया आपण काय करूया, प्रेशर आणि टेम्परेचर, टेम्परेचर आणि प्रेशर, हे प्रेशर आणि टेम्परेचर, टेम्परेचर आणि प्रेशरचा ग्राफ काढूया. टेम्परेचर आणि प्रेशरचा ग्राफ काढूया पाण्यासाठी. तर आपल्याला हा ग्राफ असा भेटेल बघा, प्रेशर आणि टेम्परेचरचा ग्राफ आपल्याला असा भेटते. कळलं का? राईट. आणि एक असा पॉइंट येतोय, या पॉइंटला सॉलिड कॉमा लिक्विड अँड गॅस ऑल थ्री फेजेस आर इन इक्विलिब्रियम. ऑल थ्री फेजेस, राईट, ऑल थ्री फेजेस किंवा स्टेट्स म्हणूया आपण, ऑल थ्री स्टेट्स ऑफ वॉटर, स्टेट्स और फेजेस आर इन इक्विलिब्रियम, राईट. दॅट इज दे को एक्झिस्ट. त्या पॉइंटला दॅट इज दे को एक्झिस्ट. ओके बाळांनो, ट्रिपल पॉईंट बद्दल जर जास्त तुम्हाला कळत नसेल तर टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये ट्रिपल पॉईंट बद्दल कळत नसेल तर जास्त टेन्शन घेऊ नका. ते परत आपल्याला डिस्कस करायचं ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. कळलं का? सध्या फक्त ध्यानात घ्या की ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर एक असा पॉईंट आहे, लक्ष द्या, ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर एक असा पॉईंट आहे ज्या पॉईंटला सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तिन्ही स्टेट को एक्झिस्ट असतात, एकाच वेळेस उपलब्ध असतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस बर्फाचं पाणी व्हायलंय, लक्षात घ्या, ज्यावेळेस बर्फाचं पाणी व्हायलंय केव्हा व्हायलंय, मेल्टिंग पॉइंटला. ज्यावेळेस बर्फाचं पाणी व्हायलंय मेल्टिंग पॉइंटला, त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला दोन्ही स्टेट सोबत आहेत, बर्फ बी आहे पाणी बी आहे. कळलं का? जर 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं तर फक्त बर्फ असेल पाणी नसेल, 0 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर फक्त पाणी असेल बर्फ नसेल. पण 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ आणि पाणी, आईस अँड वॉटर बोथ को एक्झिस्ट. सिमिलरली बॉइलिंग पॉइंटला गेलं तुम्ही 100 डिग्री सेल्सिअसला, 100 डिग्री सेल्सिअसला गेलं तर आपल्याला लिक्विड आणि गॅस किंवा वॉटर आणि वॉटर वेपर दोन्हीही को एक्झिस्ट आहेत, दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये आहेत. 100च्या खाली असलं तर पाणीच असेल, गॅस नसेल, आणि 100च्या वर गेलं तर गॅसच असेल किंवा स्टीमच असेल, पाणी नसेल. पण 100 डिग्री सेल्सिअसला दोघंही को एक्झिस्ट आहेत. मग जसे दोन को एक्झिस्ट असतात किंवा दोन इक्विलिब्रियम मध्ये असतात, तसं ह्या टेम्परेचरला बघा, लक्षात घ्या, या टेम्परेचरला आणि या प्रेशरला पर्टिक्युलर हीच कंडिशन आहे बघा, हेच टेम्परेचर पाहिजे आणि हेच प्रेशर पाहिजे. ह्या कंडिशनला तिन्ही स्टेट कोणकोणत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, तिन्ही स्टेट कसे आहेत, को एक्झिस्ट आहेत किंवा इक्विलिब्रियम मध्ये आहेत. आणि त्या पॉईंटला आपण ट्रिपल पॉईंट म्हणतो. ट्रिपल काय असेल तुम्हाला कशामुळे, कारण तिन्ही स्टेट को एक्झिस्ट आहेत. कळलं का? तर दुसरा जो रेफरन्स पॉईंट घेतला केल्विन स्केलमध्ये तो घेतला ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर, आणि ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर आहे 0.01 डिग्री सेल्सिअस. ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर किती आहे, 0.01 डिग्री सेल्सिअस. कळले का? म्हणजे केल्विन मध्ये जर विचार केला आपण तर केल्विन मध्ये 0 आहे की नाही, 0 डिग्री सेल्सिअस इक्वल टू किती होतं, 273.15 केल्विन. सगळ्याला कळलं का नाही? 0 डिग्री सेल्सिअस इक्वल टू 273.15 केल्विन, राईट. प्लस एवढं जर केलं आपण, प्लस याच्यामध्ये 0.01 केलं तर 273.16 केल्विन. तर हे आलं दुसरा रेफरन्स पॉईंटचं टेम्परेचर. तर केल्विन स्केलचे दोन रेफरन्स पॉईंट तुम्हाला जर विचारले, लक्ष द्या, केल्विन स्केलचे दोन रेफरन्स पॉईंट जर तुम्हाला विचारले, जनरली आपण मानतो की हेच रेफरन्स पॉईंट आहे एक, पण काही सायंटिस्ट दोन सुद्धा मानतात, ऍब्सोल्यूट टेम्परेचर एक मानतात. तर पहिला रेफरन्स पॉईंट आहे, राईट, रेफरन्स पॉईंट ऑफ केल्विन स्केल. केल्विन स्केलला आपण दुसरं नाव काय दिलं, ऍब्सोल्यूट स्केल ऑफ टेम्परेचर.
ॲब्सोल्यूट स्केल ऑफ टेम्परेचर. का दिलं ॲब्सोल्यूट स्केल? कारण ॲब्सोल्यूट म्हणजे हे कशावर डिपेंड नाही, ते स्वतःच आहे. राईट, स्वतःच आहे, ते दुसऱ्यावर डिपेंड नाही. तर नेचरमध्ये आहे की नाही, सगळ्यात मिनिमम टेम्परेचरला आपण 0 मानायलो आहोत, म्हणून ते ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. कळलं का? तर पहिला रेफरन्स पॉइंट आहे ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर, आणि ते किती असते? ते असते 0.01 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन मध्ये 273.16 केल्विन. लक्षात घ्या. राईट. आणि दुसरा रेफरन्स पॉइंट आहे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ॲब्सोल्यूट झिरो, दॅट इज 0 केल्विन. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे किती केल्विन मध्ये? दॅट इज 0 केल्विन, आणि डिग्री सेल्सिअस मध्ये -273.15 डिग्री सेल्सिअस, आणि केल्विन मध्ये 0 केल्विन. कारण केल्विन स्केलची सुरुवात इथून केली. हे ओके नाही, हा, हे ओके नाही. 0 केल्विन आहे. कळलं का? 0 केल्विन. लक्षात आलं का सगळ्याला? 0 केल्विन. तर 2 स्केल. आता तुम्हाला सगळ्यात पहिले कळालं असेल की केल्विन स्केल का तयार केली. राईट. कारण नेचरमधलं मिनिमम टेम्परेचर माहीत नव्हतं. कळलं का नाही? आपण कोणाला ते रेफरन्स मानून टेम्परेचर मोजू लागलो. राईट. सिमिलरली टेम्परेचर आणि एका प्रॉपर्टीमध्ये डायरेक्ट रिलेशन सांगता येत नव्हतं आपल्याला. लक्षात घ्या, केल्विन स्केलनुसार आपण जर गेलं, लक्षात घ्या, केल्विन स्केलनुसार जर आपण गेलं, इफ वी डबल टेम्परेचर, आपण म्हणलं व्ही इज डायगोनल टी. व्ही इज डायगोनल टू टी. बरोबर आहे का? मग जर आपण काय केलं, आपण व्हॉल्यूम डबल केलं. V2 आपण म्हणलं 2V, तर T2 काय व्हायला पाहिजे? 2T व्हायला पाहिजे ना. T2 = 2T व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? व्हॉल्यूम डबल केलं तर टेम्परेचर सुद्धा डबल व्हायला पाहिजे. पण हे केल्विन स्केलनुसारच होतंय, डिग्री सेल्सिअस स्केलनुसार होत नाही. म्हणजे एखादी प्रॉपर्टी टेम्परेचरवर डिपेंड आहे हे जेव्हा आपण सांगतो, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आपण डिग्री सेल्सिअसची स्केल वापरून किंवा डिग्री फॅरेनहाइटची स्केल वापरून आपण सांगू शकत नाहीत. कळलं का? आपल्याला केल्विन स्केलच वापरावं लागेल, कारण हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. नेचरमधलं खरं टेम्परेचर हे आहे. कळलं का? त्यामुळे केल्विन स्केल तयार केली. केल्विन स्केलमध्ये आहे की नाही, प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ वरून आणि व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ वरून त्यांनी त्या ग्राफला निगेटिव्ह डायरेक्शनला एक्स्ट्रापोलेट केलं, आणि एक मिनिमम पॉसिबल टेम्परेचर नेचरमधलं सांगितलं. किती? 0 केल्विन. ते होतं डिग्री सेल्सिअसमध्ये -273.15 डिग्री सेल्सिअस. कळलं का? आता लक्षात घ्या, आता हे जे 2 पॉईंट भेटले, एक भेटला 0 केल्विन आणि दुसरा भेटला 273.16 केल्विन. राईट. तर पहिला पॉईंट होता 0 केल्विन आणि दुसरा पॉईंट होता 273.16 केल्विन. या दोघांच्या डिफरन्सला जसं आपण काय केलं, तर बघा आपण घेतलं फ्रीजिंग पॉईंट इथं बघा 0 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस, आणि ह्या सगळ्याला काय केलं, डिवाइड केलं 100 पार्ट्समध्ये, आणि एक पार्ट काढला. लक्षात आलं का? म्हणून इथं आपण आज काय केलं, आता 273.16 - 0 / 273.16 म्हणजे हे झालं 1 केल्विन. एक पार्टला नाव काय दिलं, 1 केल्विन नाव दिलं, तर हे झालं युनिट ऑफ टेम्परेचर 1 केल्विन. आता लक्षात घ्या, जर तुम्ही डिग्री सेल्सिअस स्केलला कम्पेअर केलं, राईट, आणि केल्विन स्केलला कम्पेअर केलं, तर डिग्री सेल्सिअसचं 1 युनिट = केल्विनचं सुद्धा 1 युनिट. लक्षात घ्या. कळलं का? म्हणजे जेवढा साईज डिग्री सेल्सिअस स्केलची होती एका युनिटची साईज, तेवढीच साईज केल्विन स्केलची आहे. कळलं का? तेवढीच साईज केल्विन स्केलची आहे. कळलं का? पण टेम्परेचर सारखं नाही. लक्षात घ्या, साईज सारखी आहे. मला तुम्हाला मी म्हणजे कसं बघा, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं, आपण दोन्ही स्केल काढूया. इथं फार महत्वाचा कन्सेप्ट सांगायला बघा, लक्ष द्या सगळेजण. फार महत्वाचा कन्सेप्ट सांगायला तुम्हाला मी बघा. जर आपण स्केल काढली, राईट, तर आपण वरी लिहूया केल्विन स्केल आणि खाली लिहूया आपण डिग्री सेल्सिअस स्केल. तर केल्विन स्केलचा 0 हा डिग्री सेल्सिअसचा किती होता, -273.15. केल्विन स्केलचा 1 किती असेल, -272.15. कळाले का नाही सगळ्याला, राईट. केल्विन स्केलचा 2 किती असेल, -271.15. सगळ्या कळाले की नाही. म्हणजे दोघातला गॅप किती यायला 1, तर ह्या दोघातला गॅप किती यायला 1च यायला.
या दोघातला गॅप किती यायला 1, तर या दोघातला गॅप किती यायला 1च यायला. म्हणजे हे युनिटची साईज दोघांची सेम आहे. कळायला का? युनिटची साईज सेम आहे. राईट. टेम्परेचर सेम आहे का? नाही. बघा टेम्परेचर इथं किती आहे 1 केल्विन टेम्परेचर आहे आणि इथं आहे -270.15 टेम्परेचर आहे. कळालं का? टेम्परेचर सारखं नाही पण युनिटची साईज सेम आहे. युनिटची साईज सेम आहे. कळालं का? केल्विन स्केल मधल्या युनिटची साईज आणि डिग्री सेल्सिअस स्केल मधल्या युनिटची साईज सेम आहे. फॅरेनहाइट स्केलचं तसं नाही. लक्षात घ्या. राईट. आणि त्यामुळे लक्षात घ्या आणखी एक कन्फ्युजन विद्यार्थ्याला असते. समजा आपण म्हणलं बॉडीला हीट केलं 25 डिग्री सेल्सिअस पासून, लक्ष द्या, किंवा 27 म्हणून आपण 27 डिग्री सेल्सिअस पासून आपण 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट केलं. आपण बॉडीला हीट केलं बघा 27 डिग्री सेल्सिअस पासून 34. हे जर आपण केल्विन मध्ये केलं तर काय होईल? केल्विन मध्ये काय करावं लागेल? 273 ऍड करावं लागेल. राईट. 273.15 ऍड करावं लागेल. हे जर ऍड केलं ते होईल 300.15 डिग्री सेल्सिअस ते 310.15 डिग्री सेल्सिअस. सॉरी केल्विन आहे. सॉरी 300.15 केल्विन ते 310.15 केल्विन. म्हणजे इथं डिफरन्स किती झाला? इथं टेम्परेचर डिफरन्स झाला 10 डिग्री सेल्सिअस आणि इथं डिफरन्स झाला 10 केल्विन. तर बघा लक्षात घ्या डिफरन्स सेम असेल. फक्त ध्यानात ठेवा केल्विन स्केल मधलं आणि डिग्री सेल्सिअस स्केल मधलं टेम्परेचर डिफरन्स सेम असेल, टेम्परेचर सेम नसेल. लक्षात घ्या. टेम्परेचर आणि टेम्परेचर डिफरन्स मध्ये फरक आहे. कळालं का तुम्हाला? टेम्परेचर सेम नाही पण टेम्परेचर डिफरन्स सेम आहे डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये आणि केल्विन स्केलमध्ये. कारण काय आहे याचं? कारण त्याच्यामध्ये एक युनिटची साईज सेम आहे. एक युनिटची साईज सेम आहे. त्यामुळे तुम्हाला जिथं जिथं डिफरन्स येईल टेम्परेचर डिफरन्स त्या ठिकाणी तुम्ही केल्विन वापरा किंवा डिग्री सेल्सिअस वापरा, काही फरक पडत नाही. कळलं का? परत समजून घ्या. केल्विन स्केल आणि टेम्परेचर स्केल मधलं टेम्परेचर सेम नाही. टेम्परेचर व्हॅल्यू सेम नाहीत. पण दोन टेम्परेचर मधला डिफरन्स केल्विन स्केलमध्ये आणि दोन टेम्परेचर मधला डिफरन्स डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये सेम आहे. लक्षात घ्या. कळलं का? एक्झाम्पल घेऊ आपण म्हणूया की माझ्या आणि माझ्या भावामध्ये 2 वर्षाचा गॅप आहे. लक्ष द्या. माझ्या आणि माझ्या भावामध्ये 2 वर्षाचा गॅप आहे. एज मध्ये, भावाच्या एज मध्ये. राईट. माझा आता 34 आहे त्याचं किती असेल? 32 असेल. माझा आता 34 आहे त्याचं किती असेल? 32 असेल. बरोबर की नाही? माझा 34 आहे त्याचा 32 आहे. गॅप किती झाला? 2चा झाला. माझा जेव्हा 36 होईल त्याचं किती होईल? 34 होईल. पुन्हा गॅप 2चाच झाला. आता इथे गॅप सेम आहे याचा अर्थ दोघांचा एज सेम आहे का? नाही. डिफरन्स सेम आहे याचा अर्थ दोघांच्या एज सेम नाही. तसं इथं दोन स्केल मधल्या टेम्परेचर डिफरन्स सेम येईल पण टेम्परेचरच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील. मग जिथे जिथे डिफरन्स येईल तिथं डिग्री सेल्सिअस मध्ये घ्या किंवा केल्विन मध्ये घ्या, काही फरक पडणार नाही. कळालं का? कन्सेप्ट कळालाय का? येस. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? पक्का? चला तर डिग्री सेल्सिअस स्केल कळेल तुम्हाला सगळ्याला. सॉरी केल्विन स्केल कळेल का सगळ्याला? तर केल्विन स्केलची सुरुवात 0 पासून होते. कळालं का? तुम्हाला जर विचारलं बा केल्विन स्केलचे रेफरन्स पॉईंट कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलं मी. ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. आता काही जण विचारू शकतो बा रेफरन्स पॉईंट ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर का घेतला? बॉइलिंग पॉईंट का नाही घेतला किंवा मेल्टिंग पॉईंट का नाही घेतला? तर बाळांनो बॉइलिंग पॉईंट भी घेता आला असता किंवा मेल्टिंग पॉईंट भी घेता आला असता. पण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे टेम्परेचर बदललं की ह्या व्हॅल्यू बदलतात. लक्षात आले का? ह्या व्हॅल्यू बदलतात. बॉइलिंग पॉईंट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर. कळलं का? तेव्हा टेम्परेचर मध्ये थोडा जरी फरक पडला तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या व्हॅल्यू बदलतात. कळलं का? पण ट्रिपल पॉईंट लक्षात द्या. पण ट्रिपल पॉईंट मध्ये टेम्परेचर सुद्धा डिफाईन आहे आणि प्रेशर सुद्धा डिफाईन आहे. प्रेशर सुद्धा सॉरी टेम्परेचर खाली एक्स ऍक्सिसला डिफाईन आहे, प्रेशर वाय ऍक्सिसला डिफाईन आहे आणि ते युनिक पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे भेटू शकतात तुम्हाला. पण ट्रिपल पॉईंट वेगवेगळ्या प्रेशरला वेगवेगळे ट्रिपल पॉईंट भेटू शकत नाही. तो एक युनिट पॉईंट आहे. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू टेक अ युनिट रेफरन्स पॉईंट. कळलं का? युनिक रेफरन्स पॉईंट घेणं हे नेहमी चांगलं आहे. म्हणून त्यांनी ट्रिपल पॉईंट सिलेक्ट केला. कळलं का? यस. समजायला सगळ्याला? ओके. तर अशा प्रकारे ही केल्विन स्केल तयार झालेली आहे. तुम्हाला कळालं असं आता. तर केल्विन स्केलची सुरुवात जी आहे 0 केल्विन पासून होते आणि शेवट त्याला काही एंड नाही. लक्षात घ्या. राईट. आणि मिनिमम पॉसिबल टेम्परेचर आहे. राईट. 0 केल्विन म्हणजे ऍक्च्युअली 0 आहे.
पण 0 डिग्री सेल्सिअस ऍक्च्युअल 0 नाही, त्याच्यापेक्षा मागे सुद्धा कमी सुद्धा टेम्परेचर आहे, म्हणून आपण मग निगेटिव्ह मध्ये घेतो. राईट. जसं फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल मास सगळ्यात कमी मास किती असेल? सगळ्यात कमी मास किती असेल? 0 असेल. तुम्ही मला का निगेटिव्ह मास आहे पॉसिबल आहे का? निगेटिव्ह मास आहे पॉसिबल नाही, लक्षात घ्या. राईट. सिमिलरली टेम्परेचर निगेटिव्ह आहे हे पॉसिबल नाही. आपण घेतो डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये, कारण जे ऍक्च्युअली डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये जे 0 आहे ते ऍक्च्युअली 0 नाहीच. हे सायंटिस्ट आपलं फिजिसिस्टचं म्हणणं हे आहे, लक्षात आलं का तुम्हाला? म्हणून नवीन स्केल तयार करावी लागली, केल्विन स्केल. राईट. आणि केल्विन स्केल ही ऍब्सोल्यूट स्केल आहे, आणि ज्याप्रमाणे फिजिकल क्वांटिटी व्हॅल्यू होतात, टेम्परेचर व्हॅल्यू व्हायलंय, प्रेशर व्हॅल्यू व्हायलंय टेम्परेचरनुसार, त्यावर जर डायरेक्टली प्रपोर्शनल जर डबल केलं तर डबल व्हायला पाहिजे, प्रेशर डबल केलं तर टेम्परेचर डबल व्हायला पाहिजे, व्हॉल्यूम हाफ केलं तर टेम्परेचर हाफ व्हायला पाहिजे. तर हे सगळं कोण फॉलो करते? डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर फॉलो करत नाही. हे कोण फॉलो करते? तर हे फॉलो करते केल्विन स्केल मधलं टेम्परेचर. कळलं का? राईट. आणि अशा प्रकारे ही केल्विन स्केल आहे. केल्विन स्केलमध्ये काय डाऊट आहे का मला सांगा? आणि तिन्ही स्केलला तुम्ही आता कम्पेअर करू शकता. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, तिन्ही स्केलला एक बार कम्पेअर करून आपण हे करूया. राईट. तिन्ही स्केलला एक बार कम्पेअर करून आपण इथं काढूया 1 मिनिटामध्ये, आणि मग आपण आजचं लेक्चर थांबूया. ठीक आहे. चला आपण काय म्हणूया, ही आहे तुमची, ही आहे डिग्री सेल्सिअसची स्केल. ही अगोदरच्या लेक्चर सुद्धा मध्ये सुद्धा मी काढलेली आहे, लक्षात घ्या. ही आहे तुमची डिग्री फॅरनहाइटची स्केल, आणि ही आहे तुमची केल्विन स्केल. राईट. तर केल्विन स्केलमध्ये जे 0 आहे, जे केल्विन स्केलमध्ये 0 आहे, राईट, ते डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये -273.15 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर आहे का? 0 केल्विन. ओके. चला, कळाले का? काहीच ऑडिओ चालू आहे. राईट. चला एक लक्ष देऊ आपण. केल्विन स्केलमध्ये 0 केल्विन आहे, तर डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये -273.15 डिग्री सेल्सिअस आहे. कळालं का? आणि तेच फॅरनहाइट स्केलमध्ये मला बघावं लागेल, पार्ट नाही सध्या. कळालं का? फॅरनहाइट स्केलमध्ये काय ती व्हॅल्यू तुम्हाला सांगतो मी पाहून. ओके. सिमिलरली पुढची व्हॅल्यू लिहा, वाटलं तर पुढची व्हॅल्यू लिहा. 1 मिनिट. हां, इथं आहे बघा. आवरेज मेल्टिंग पॉईंट हाफ. हां, ते इथं -459.67 डिग्री फॅरनहाइट. कळलं का? डिग्री फॅरनहाइटमध्ये ही व्हॅल्यू आहे. ओके. चला आता 0 डिग्री सेल्सिअस जे आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्रीज पॉईंट. फ्रीज पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट जो आहे वाटरचा तो किती आहे? 32 आहे फॅरनहाइट स्केलवर. 32 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे का? 32 डिग्री फॅरनहाइट. राईट. आणि याच्यामध्ये किती आहे? याच्यामध्ये आहे 273.15 केल्विन. कळलं का? 273.15 केल्विन. सिमिलरली बॉइलिंग पॉईंट घेऊ आपण. इथं जो 100 डिग्री सेल्सिअस आहे, राईट, तो इथं आहे 212 फॅरनहाइट, आणि इथं आहे तुम्हाला माहिती आहे, राईट, 373.15 केल्विन. 373.15 केल्विन. कळलं का? राईट. तर अशा प्रकारे, राईट, अशा प्रकारे ह्या 3 स्केल आहेत, आणि 3 स्केलचं कन्व्हर्जन, त्याचे प्रॉब्लेम, हे सगळे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले आहेत. कळलं का? फक्त डिग्री आपले केल्विन स्केलचा कन्सेप्ट ही आली कुठून, त्याच्यामध्ये वेगवेगळे रेफरन्स पॉईंट कोणकोणते आहेत, त्याचे इंटरव्हल किती आहेत, म्हणजे एका युनिटचं स्पेस किती आहे, सगळं आपण माहिती नव्हतं आपल्याला, ते आपण आता डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला हे सगळं समजलं असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आता थांबूया आपण. राईट. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट सोबत.